सुरुवात करू का सर? Good morning, my dear students. I think it has been 3 to 4 days that we are discussing. We are talking on saying a please, सभ्यता. सभ्यतेविषयी आपण बोलतोय. While discussing upon yesterday's lecture, we have talked about the conductor's civility. जे कंडक्टरचा संस्कृतपणा आहे त्याच्याविषयी आपण काय केलंय बघितलेलं आहे. नाउ लेट्स स्टार्ट विथ द नेक्स्ट पॅरा. व्हॉट स्ट्रक मी पर्टिक्युलरली वॉज द ईज विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. आता बघा, स्ट्रक हा शब्द काय आहे? स्ट्रक म्हणजे धक्का बसणे. द रिअल मिनिंग इज धक्का बसणे, टू गेट स्ट्रक विथ. पण इथं रायटरला काय म्हणायचं आहे? इथं रायटरला आश्चर्याचा धक्का बसला आहे किंवा द रायटर इज थिंकिंग दॅट पर्टिक्युलरली वॉज द ईज म्हणजे सहजता विथ विच ही गॉट थ्रू हिज वर्क. कंडक्टरच्या कामामध्ये असणारी जी सहजता आहे, जी सिम्प्लिसिटी आहे, जी साधेपणा आहे, तो साधेपणा इथं आपल्या रायटरला इथं भावलेला आहे. रायटर वॉज टोटली अस्टॉनिश्ड, ही वॉज टोटली सरप्राइज्ड, ही वॉज स्ट्रक बाय द सिम्प्लिसिटी ऑफ द कंडक्टर. नाव आता स्ट्रक हा शब्द बघा, फक्त स्ट्रक म्हणजे धक्का बसणे आपण म्हटलं, पण या शब्दावरून आपण काय बनवू शकतो? बरेचसे शब्द आपल्याला बनवता येतात. ऑस्ट्रक आहे, थंडरस्ट्रक आहे, डमस्ट्रक, मूनस्ट्रक, पेनस्ट्रक, यासारखे बरेचसे शब्द आपल्याला बनवता येतात. आता जर ज्यावेळी आपण बघा स्ट्रक सारखे शब्द वापरून दुसरा त्याला शब्द बनवतो त्याला आपण काय म्हणतो? कंपाऊंड वर्ड्स असं आपण त्याला हे म्हणतो. मग कंपाऊंड वर्ड्स, ऑस्ट्रक आश्चर्याचा धक्का बसणे, थंडरस्ट्रक विजेचा धक्का बसणे, विजेचा धक्का म्हणूया आपण, किंवा जी आकाशामध्ये जी वीज कडाडते ती वीज पडण्याला आपण काय म्हणतो? थंडरस्ट्रक. किंवा एखादं झाड जर वीज कोसळून उन्मळून पडला असेल तर आपण काय म्हणतो? इट वॉज थंडरस्ट्रक. द सेम डमस्ट्रक, मूनस्ट्रक, पेनस्ट्रक यासारखे काय आहेत? आपण वेगवेगळे शब्द बनवू शकतो. दॅट इज कॉल्ड अ कंपाऊंड वर्ड्स. अजून भरपूर लिस्ट आहे. वेन आय विल गेट द टाइम आय विल सेंड यू द लिस्ट ऑफ दीज स्ट्रक वर्ड्स. आपण म्हणूया त्याला स्ट्रक वर्ड्सची तुम्हाला दे. आता पुढे बघा, इफ बॅड मॅनर्स आर इन्फेक्शियस संसर्ग. याचा आपल्याला शब्दाचा काय आहे? आपण सध्या अनुभव घेतोय. वी आर जस्ट टेकिंग अ डीप एक्सपिरियन्स ऑफ द वर्ड इन्फेक्शियस, दॅट इज विथ द हेल्प ऑफ कोरोना. हा जो कोरोनामुळे काय आहे? इन्फेक्शन्स आहे किंवा इन्फेक्शियस आहे, हा शब्द आपल्याला नक्कीच इथं कळालेला आहे. नक्कीच आपण त्याचा अनुभव घेतला आहे. बट नाव टुडे वी आर नॉट टॉकिंग अबाउट द कोरोना, बट वी आर टॉकिंग अबाउट the infectious of the bad manners. If bad manners are infectious, so also are good manners. बघा, अतिशय सुंदर वाक्य बनवलं हे. बॅड मॅनर्स, जर तुमचे वाईट गुणांचा जर संसर्ग होत असेल, वाईट गुण जर झपाट्याने वाढत असतील, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात असतील, सपोज द पर्सन इज ट्राईंग टू कॉपी युअर सेल्फ, यू आर बॅड मॅन, डेफिनेटली यू विल कॉपी. आता जर इथं जर बघायचं आलं तरी अतिशय सुंदर उदाहरण द्यावं असं वाटेल. तुम्ही सगळं पिक्चर बघताय. मग पिक्चर एक मुळशी पॅटर्न नावाचा काय आहे? पिक्चर आहे. त्यामध्ये पिट्याबाई तुम्हाला पाहायला मिळेल. मग पिट्याबाई आहे, इवन देर इज अ पोलीस. दीज आर द टू कॅरेक्टर्स इन दॅट मूवी. द पोलीस हॅज हिज ओन सन. पोलिसाचा स्वतःचा मुलगा आहे, पण पोलिसाचा मुलगा स्वतःच्या वडिलांना कॉपी करत नाही. द पर्सन, द बॉय हुज फादर इज अ पोलीस, बट he thinks that my dad is not ideal for me. बघा, पोलिसाचा मुलगा स्वतःच्या वडिलांना आयडियल मानत नाही. मग तो आयडियल कोणाला म्हणतोय? तर आयडियल त्या पिट्याबाईला म्हणतात. आता पिट्याबाई इज अ सिम्बॉल ऑफ बॅड मॅनर्स. आपण बघूया, ही रिप्रेझेंट्स बॅड मॅनर्स. एक वाईट गुण आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे, आणि गुंड प्रवृत्तीचा जरी असला तरी एक पोलिसाचा मुलगा त्या पिट्याबाईला आदर्श मानतोय. म्हणजेच काय म्हणायचं याला? इन्फेक्शियस. वाईट गुणांचा संसर्ग इथं झालेला आहे. डेफिनेटली द बॅड मॅनर्स हॅव बीन इन्फेक्शियस. इन द सेम वे, so also are good manners.
जसे बॅड मॅनर्स आहे, इन द सेम वे चांगले गुण, चांगल्या सवयी सुद्धा त्यांचा सुद्धा इथं संसर्ग होत असतो. आता फॉर एक्झाम्पल दिले, इफ वी एन्काउंटर इनसिव्हिलिटी असंस्कृत, जर आपण अशी एखादी व्यक्तीला भेटलो की जी असंस्कृत आहे, असभ्य आहे, त्या व्यक्तीच्या जर आपण संपर्कात आलो तर आपलं वातावरण बघा, ऑफ अस आर ॲप्ट टू बिकम अनसिव्हिल. जर आपण असंस्कृत व्यक्तीच्या संपर्कात आलो किंवा असभ्य व्यक्तीच्या संपर्कात आलो, गुंड प्रवृत्तीच्या संपर्कात आलो, तर आपण सुद्धा काय बनतो, आपण सुद्धा त्या व्यक्तीप्रमाणे बनतो, आपण सुद्धा अनसिव्हिल बनतो, आपण सुद्धा असंस्कृत बनतो. बट it is unusually uncouth person who can be disagreeable with a sunny people. uncouth उद्धट, पण एखादी उद्धट व्यक्तीचा आहे, ती उद्धट व्यक्ती मात्र हीच बोलू शकते. इथं मी म्हटलं की काय आहे, जर आपण एखाद्या असंस्कृत व्यक्तीच्या संपर्कात आलो तर आपण सुद्धा असंस्कृत बनू शकतो. इवन definitely I would like to quote one more quote, that is, man is known by his company. व्यक्ती ही त्याच्या मित्रत्वातून किंवा मित्रांचा जो ग्रुप आहे, मित्रांची जी कंपनी आहे, त्याच्या ग्रुपवरून काय केली जाते, इथं ओळखली जाते. म्हणून आपण ज्यावेळी आपल्या सोबतचे कोण आहे, आपली संगत काय आहे, आपल्या संगतीचा परिणाम आपल्यावरती सुद्धा होऊ शकतो. दॅट्स वाय इट इज टोटल डिपेंड अपॉन अस दॅट whom टू फॉलो अँड whom टू नॉट. कोणाला फॉलो करायचं, कोणाला फॉलो करायचं नाही, हे पूर्णपणे आपल्यावरती अवलंबून आहे. नाव इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. फक्त आता काय नाही आहे, फक्त आपण मॅनर्स विषयी बोलतो, चांगल्या सवयीबद्दल बोलतोय, पण फक्त चांगल्या सवयीला सुद्धा हे अवलंबून नाही आहे, तर वेदरला सुद्धा हे काय म्हणतो आपण, अवलंबून आहे. नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेड किट्स. जॉन किट्स नावाचा काय आहे एक कवी, काय म्हणतो बघा तो, नथिंग क्लिअर्स अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे. माझ्यामध्ये जे वाईट गुण आहेत, जे चांगले गुण आहेत, चांगले असतील किंवा वाईट असतील, याला जर मला नवी सुरुवात करायची असेल, आय वॉन्ट टू जस्ट स्टार्ट अ न्यू डे, मला काय करावं लागेल, एका नवीन दिवसाची सुरुवात करावी लागेल. ज्यावेळी मी नवीन दिवस सुरुवात करेल त्यावेळी नक्कीच डेफिनेटली आय विल हॅव अ न्यू बिगिनिंग. मला एक नवीन सुरुवात असेल, एक नवीन सुरुवात मिळालेली असेल. माझे मागचे जे गेलेले काही अपयश आहे, वाईट गुण आहेत, दुर्गुण आहेत, ते सगळे निघून जाणार आहेत आणि माझ्यासमोर काय आहे, डेफिनेटली आय विल हॅव अ फ्रेश डे अँड अ फ्रेश बिगिनिंग. एक नवीन दिवस असेल, एक नवीन सुरुवात असेल आणि ती नवीन सुरुवात सत्कारणी लावायचं असेल तर काय आहे, ती पूर्णपणे माझ्यावरती जबाबदारी असणार आहे. किंवा बघा, गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आपण म्हणतो आणि यातच आपण जगत असतो, यातच आपण पुढत असतो. असं न करता काय करायचं आहे, तुम्हाला आलेला जो आठवणी आहे, जो एक्सपिरियन्स आहे, तो सगळं विसरून जा. जस्ट फॉरगेट अबाउट ऑल दोज मेमरीज अँड स्टार्ट अ न्यू बिगिनिंग. एक नवीन सुरुवात करा, एक फ्रेश सुरुवात करा. डेफिनेटली यू विल हॅव सक्सेस, यू विल अचीव सक्सेस इन युअर लाईफ. And a cheerful person descends on even the gloomiest of us with something of benediction of a fine day. आता बघा इथं gloomiest, उदास, जी व्यक्ती उदास आहे आणि त्यानंतर बेनिडिक्शन ऑफ अ फाईन डे. बेनिडिक्शन म्हणजे ब्लेसिंग, वरदान. मग and a cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benediction of a fine day. मग आपल्याला जो नवीन दिवस मिळतो, त्या नवीन दिवसाचा वापर कसा करायचा, ती पण एखादी व्यक्ती उदास जरी असली, ग्लूमियस्ट असली, उदासीनतेच्या खाईमध्ये जरी बुडालेले असले तरी त्याला वर काढण्याचं काम काय करतं, एक नवीन दिवस इथं करत असतो. जसा दिवस आहे तशी रात्र सुद्धा आहे, जसं सुख आहे तसं दुःख सुद्धा आहे. जसं दुःख येतं, दुःखापाठोपाठ सुख हे येतच असतं. किंवा रात्र निघून गेली, एक नवीन पहाट, एक नवीन दिवस आपली नक्कीच इथं वाट बघत असलेला असतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा काय करायचं आहे, इव्हन उदास न राहता यू हॅव टू एन्जॉय each and every moment
ऑफ युअर लाईफ. इवन आपल्या ज्यावेळेला आपण उदास असतो, एकलकोंडे असतो, एकटे असतो, त्यावेळेला आपल्या मनात खूप विचार येतात. वी हॅव एन नंबर ऑफ थॉट्स इन अवर माइंड दॅट व्हॉट शुड आय डू, काय केलं पाहिजे, कसं जगलं पाहिजे. आपण खूप उदास होतो. यावेळी काय करा, जस्ट डोंट थिंक अबाउट दोज थॉट्स और दोज मेमरीज. जस्ट ट्राय टू कम्युनिकेट विथ युअर फ्रेंड्स. जस्ट ट्राय टू कम्युनिकेट विथ युअर फादर, विथ युअर मदर, विथ युअर रिलेटिव्स. तुम्ही त्यांच्यासोबत बोला, पण उदास राहू नका. जस्ट कॉन्सन्ट्रेट अपॉन युअर सेल्फ. ट्राय टू कम्युनिकेट, ट्राय टू शेअर युअर व्ह्यूज. तुम्ही बोलत राहा अँड जस्ट एन्जॉय अ फाईन डे. तुमची येणारा जो दिवस आहे तो दिवस तुम्ही काय करा, एन्जॉय करा. अँड सो it was always fine weather on the polite conductor's bus, and this own civility is conciliatory address and good humored bearing infected his passengers. आणि हेच इथं काय झाले, conciliatory सलोखापन, conciliatory. आता हीच गोष्ट कुणासोबत घडलेली आहे, त्या कंडक्टर सोबत घडलेली आहे. आता बघा, जसे आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. Have you ever thought the conductor have his own problems? त्याला सुद्धा काही प्रॉब्लेम्स असतील, त्याला सुद्धा काही अडचण असतील, पण त्यानं स्वतःच्या अडचणी कधीच दाखवलेल्या नाहीत. त्यानं त्याचं काम मात्र इथं कंटिन्यू केलेलं आहे. बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांसोबत त्याचं वर्तन तिथं त्यानं त्याच्यामध्ये सुधारणा करत तो निघालेला आहे. आणि बसमधल्या प्रवाशांना जितकी फॅसिलिटी देता येईल, जितकी सिव्हिलिटी, सुसंस्कृतपणा, चांगले गुण जितके देता येईल त्यानं ते तितके देत राहिलेला आहे. त्या सांगावं लागेल, देणाऱ्यानं देत जावं, देणाऱ्यानं देत जावं. शेवटी घेता घेता देणाऱ्याचा हातही घ्यावा असं म्हटलं जातं. इन द सेम वे इट इज टोटली अपॉन अस. मग आपण हात घ्यायचा का देत राहायचं हे पूर्णपणे आपल्यावरतीच अवलंबून आहे. ठीक आहे, आपण इथे थांबतोय. राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला बोलू.